नमस्कार, मी प्रियंका गोरड. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावरती, प्रेम विवाह करताना कुंडली पाहावी का, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर. आपण सुरुवातीलाच पंडितजींचं स्वागत करूया. पंडितजी, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. नमस्कार. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण पालक या संदर्भातले प्रश्न विचारत असतात, जे वर वधू असतात ते या विषयासंदर्भातले प्रश्न विचारत असतात. ज्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पंडितजींकडून जाणून घ्यायची आहेत. मात्र सुरुवातीला आपण पंडितजींची थोडक्यात ओळख करून घेऊयात. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील प्रसिद्ध श्रीशैलम या जगतपीठाचे वंशज असून इसवी सन 1467च्या ताम्रपटाच्या आधारावरून सूर्य सिंहासनाधीश्वर श्रीशैल जगद्गुरु पीठाचा पंडित शिवकुमार श्री यांचा वारसा दिसून येतो. तसंच पंडितजींनी रोबोटमध्ये इंजिनियर म्हणून कार्य केलं असल्यानं अध्यात्म आणि विज्ञान यांचा मेळ आपणास पाहावयास मिळतो. सरांविषयी माहिती करून देणारा आणखीन एक व्हिडिओ आपण पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशक म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. तर या आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील जरूर फोन करा. 0226684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, अगदी एक कॉमन प्रश्न विचारते, म्हणजे जी मुलं मुली पत्रिका दाखवण्यासाठी येतात ते असे प्रश्न विचारतात का, म्हणजे माझं लव्ह मॅरेज होणार आहे का, किंवा माझं अरेंज मॅरेज होणार आहे का? बरं, हे प्रश्न पडतात त्यावेळेला असाही प्रश्न पडतो की कुंडलीवरून, पत्रिकेवरून आपल्याला समजू शकतं या माणसाचं बाबा लव्ह मॅरेज होणार आहे, या माणसाचं अरेंज मॅरेज होणार आहे. नमस्कार प्रेक्षक हो. आज महत्त्वाचा हा सब्जेक्ट आहे खरं म्हणजे, कारण हा सब्जेक्ट घेण्याचं कारणच आहे की ही प्राप्त परिस्थिती जर बघितली तर तुम्ही मला जे विचारलं की पूर्वी माझ्यामते 2012च्या अगोदरच्या काळामध्ये असं मुलं मुली डायरेक्ट कोणी विचारत नव्हतं की माझं लव्ह मॅरेज होईल का अरेंज मॅरेज होईल, आईवडील असताना. पण आता आईवडील जरी शेजारी बसले असतील तरी ही मुलं किंवा मुली विचार माझं लव्ह मॅरेज होणार आहे का अरेंज मॅरेज होणार आहे, आणि आईवडील पण अगदी सिरियसली तो मुद्दा घेत नाहीत. बरोबर. ते पण त्यांचं ब्लेंडिंग झालेलं असतं. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल हा माझा म्हणजे ज्योतिष लोकांचा येतो की याला किती स्मार्टली तुम्ही घ्यायला पाहिजे आणि उत्तर किती परफेक्ट द्यायला पाहिजे. कारण या वयाच्या दृष्टीने विचार केला तर आपण जर ऑन दी स्पॉट सांगून टाकलं की लव्ह मॅरेज होणार आहे तर त्यांचं परसेप्शन बदलून जातं. मग तो मुलगा किंवा मुलगी त्या वयामध्ये हाच माझा नवरा आहे किंवा हीच माझी बायको आहे अशा पद्धतीने जर फोकस चेंज होऊ शकतो. म्हणून उत्तर देताना त्या मुलाची किंवा मुलीची पत्रिका समोर असेल, तो किती हुशार आहे, माझं बोलणं कुठल्या लेवलला तो घेऊ शकतो आणि एवढं त्याची कॅपॅसिटी आहे का की मी सांगितल्यानं त्याला पचेल, या बऱ्याच गोष्टी असतात. कारण ती पत्रिका समोर ताबडतोब कळतं नक्की माणूस कसा आहे, कशाबद्दल कसा विचारसरणी आहे काय वगैरे. आईवडील पण समोर असतात. पण पत्रिका जेव्हा बघतो ही पत्रिका बघितल्यानंतर अरेंज मॅरेजची का लव्ह मॅरेजची हे ऑन दी स्पॉट कळतं. 90% तर ते परफेक्ट येतं की लव्ह मॅरेजची का अरेंज मॅरेज आहे. पण सांगताना कशा पद्धतीनं सांगायला पाहिजे की ज्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये चाललेला फ्लो आहे हा तुटायला नाही पाहिजे आणि आई आणि वडिलांनी ती येणारी जे मुलं मुली असतील ते पण सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे माझ्या उत्तरानुसार. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि काही वेळा असं बाहेर काय सांगितलं जातं, नाही तुमची मुलगी पळून जाणार किंवा तुमचा मुलगाच पुस्तक आहे, लग्नच होणार नाही आहे किंवा नंतर डायव्होर्स होणार आहे, ऑन दी स्पॉट बऱ्याच गोष्टींना सांगितलं जातं. आणि अशा वेळेला त्या घरातल्या आईवडिलांच्या मध्ये एकदम
प्रेशराईज वातावरण असून ते खरं आहे. पॅनिक होतात, मग ते अगदीच. इकडं तिकडं इकडं सैरवर भटकत राहतात आणि सगळं घरातले हे प्रमाण ते खराब होऊन जातं. अशा पद्धतीनं कुठलेही काही भाकीत करायला झालं तरीसुद्धा त्या गोष्टीला उपाय आहेत किंवा काय केल्यानंतर या पद्धतीने निवडू शकतात हे पण त्यासाठी पण पॉईंट आहे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ते सांगणं गरजेचं आहे. नक्कीच कार्यक्रमामध्ये आपल्याला फोन आलेला आहे श्याम सुंदर यांचा मुंबईतून. बोला सर, आपला प्रश्न विचारा. हेलो, बोला. येस, हमारा मेरा लड़का है सुनील सूदन करके. या बोलिए. बर्थ हेलो. डेट? हाँ बोलिए. सुनील सूदन, हाँ, बर्थ डेट उनका? 17/11/1985. 1985 या. एज? प्लेस Year? ऑफ और उसका जन्म स्थान है ये बॉम्बे मुलुंड. टाइम West. टाइम टाइम दोपहर का 1:28 1.28 PM. या. क्वेश्चन प्लीज. आपका सवाल क्या है? मेरे शादी के बारे में पूछना है, शादी नहीं हो रहा उसका. उनका एजुकेशन कितना हुआ है? अभी जॉब कर रहे हैं, बिजनेस कर रहे हैं? हेलो. हाँ, उनका एजुकेशन क्या है अभी? हाँ, एडवोकेट LLM पास किया है. ओके. ओके, तो पहली बात, मंगल का पत्रिका है, आपको मालूम ही रहेगा. राशि जो है उसका मकर राशि है. 7.5 का पीरियड चालू है. इसका मतलब ऐसा नहीं रहता कि 7.5 चालू हो इसके लिए शादी नहीं होता, ऐसा कुछ नहीं रहता. जस्ट बोल रहा हूँ मैं. मंगल का पत्रिका है. मंगल का डायरेक्ट दृष्टि जा रहा है उनके सुख स्थान पे और उनके मैरिड लाइफ के स्थान पे. तो कई बार पहला घटस्फोट हो जाता है, डिवोर्स हो जाता है, बाद में ही दूसरी शादी होने की पॉसिबिलिटी रहती है. तो कुछ ना कुछ गड़बड़ होने से कुछ ना कुछ गड़बड़ हो जाएगी, बाद में ही शादी होगी, ऐसा ही इसका डिटेल दिखता आहे. तर यासाठी पहिला पॉईंट हा आहे शनी आणि मंगळ या दोघांचं केंद्र योग शांती करणे. आपको मराठी समझता रहेगा शायद. दूसरा पॉइंट है अर्क विवाह करके रहता है, जो रुई के पेड़ के साथ शादी किया जाता है, वो आप करवा लो. दैट इज मोस्ट इंपॉर्टेंट ऑल्सो. किसी भी ब्राह्मण को लेके मंगल का जाप एक बार करवा लो. मंगल का दान जो हमेशा मैं बोलता हूँ टीवी पे, आप वो करवा लो, उससे आपको फ़ायदा होगा. शादी के बारे में शुक्र उसका अच्छा है, वो भाग्य स्थान में है, तुला राशि का है, तो उसका आपको फ़ायदा होगा. डायमंड आप पहनो, उसको 80 सेंट टू 70 सेंट का डायमंड पहनाओ और पन्ना यूज़ करो. इच्छापूर्ति कॉपी विश बॉक्स जो मेरा है उसमें जो भी शादी होना चाहिए, जो विश है आपका, दैट यू कैन राइट और लिख के आप आपके घर में नॉर्थ ईस्ट कॉर्नर में रखो. बाकी मेरे वास्तु प्रोडक्ट जो है जैसे गणपति माता पट्टी है, आपतिष्ट है, शादी के लिए बहुत इंपॉर्टेंट, वो भी आप यूज़ कर सकते हैं. ये होने के बाद ये होने के बाद मकर 10-11 ओके 2022 के अप्रैल या मई तक शादी होना चाहिए. और कुछ आपको ज़्यादा डिटेल में जानना है तो मुझे आप पुणे के ऑफिस में मिल सकते हैं. विल टॉक इन डिटेल. ओके, नक्कीच. स्क्रोलवरती नंबर डिस्प्ले होत आहेत, या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता आणि नाव नोंदणी करू शकता, अपॉइंटमेंट सरांची घेऊ शकता. आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारायचा असेल तर 0226684333 या आमच्या क्रमांकावरती फोन करू शकता. कार्यक्रमात आपल्याला फोन आलाय साताऱ्यातून धनश्री यांचा. धनश्री, बोला, आपला प्रश्न विचारा. हा, माझी जन्मतारीख आहे 17/11/94. 17 11:94. वेळ 6:45 संध्याकाळी. BCom शिक्षण झालेलं आहे. आणि जन्म ठिकाण? सातारा. बरं. हा, प्रश्न आपला? लग्नाविषयीच विचारायचंय आणि हे करिअर कशात करावं, म्हणजे BCom झालेलं आहे आणि नोकरी करावा का व्यवसाय, आणि लग्न जमत नाहीये. बरं, नक्कीच सर आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील. बघा, पहिला मुद्दा मेष रास आहे. सध्या रनिंगकडे गुरु आणि रवी दोघं पण सप्तम स्थानामध्ये आहेत. डायरेक्ट डायव्हर्सची पत्रिका स्पष्ट आणि क्लिअर दिसते मला. लग्न होताना अडचण येणार नाही, लग्न झाल्यानंतर मात्र गडबड होऊ शकते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कुंभविवाह करून घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. राहू आणि रवी या दोन ग्रह शांती करणं पण गरजेचं आहे. शनीचं दान करणं पण गरजेचं आहे. इच्छापूर्ती कुपीचा वापर करा, गणपती माता पट्टीचा वापर करा, घरामध्ये नववर्जा लावा आणि आपतेष्ट वापरा, गॅरंटीली फरक पडेल. 8 म्हणजे मॅक्सिमम 6 मंथ्स खूप होतील. हे जे उपाय करून जर तुम्ही लग्न केलं तर स्थळं येताना अनेक वेळा सांगतो मी, जे उपाय देतो तेव्हा पटापट स्थळं यायला चालू होतात. तेव्हा आनंदानं जास्त स्थळं आली म्हणून कुठल्याही नॉर्मल
व्यक्ती ज्योतिषाला दाखवून हाच एवढे गुण जुळले लग्न करा असं तुम्ही करू नका. दॅट इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. कारण तुम्ही कोणाला दाखवलं एवढे गुण जर लग्न करून टाकलं तर डायव्होर्स होऊ शकतो. तर मी जेव्हा पत्रिका बघत असतो, तुमचं सगळं एंटायर सगळं पत्रिका बघतो, मला म्हणून दाखवायची पत्रिका वैवाहिक जीवन सक्सेस आहे का नाही हे बघूनच मी नंतर ते ठरवेल की यावर करायचं की नाही करायचं. गुणमेलनाचा आणि लग्न होण्याचा याच फक्त या गोष्टीचा काहीही संबंध नाही. हे किती वेळा तर मी सांगितलेलं आहे. 36 गुण जुळून सुद्धा डायव्होर्स झालेले शेकडो लोक मी बघितले. फक्त गुणमेलनाला जाऊ नका. आणि मी सांगितलं जर उपाय केल्यानंतर यश मिळालं पाहिजे. अजून बाकी तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर गॅरंटेडली या, मला भेटा, मी सांगेन. नक्कीच सर, तुम्ही मार्गदर्शन केलं आणि त्यांना यशप्राप्ती झाली असा एक अनुभव आता आपण पाहूया. नमस्कार, मी आलोक राजन जोशी. नमस्कार, मी शिल्पा आलोक जोशी. असे म्हणतात ना की लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचंच मिलन नाही, तर दोन कुटुंबांचं एकत्र येणं आहे. आणि आजकालच्या या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आणि मेकॅनिकल युगामध्ये ही सगळी प्रोसेस फारच कॉम्प्लिकेटेड झालेली आहे. आणि या प्रोसेसमध्ये आम्ही स्वतःला खूप लकी समजतो किंवा भाग्यवान समजतो, कारण आम्ही योग्य वेळेस पंडितजींच्या सानिध्यात आलो. बरोबर आहे. आणि कसं होतं की लोकांना ही खूप कॉम्प्लिकेटेड वाटणारी जी प्रोसेस होती ती आम्हाला त्यामुळेच खूप इझिएस्ट अशी वाटायला लागली. याचं कारण असे की आम्ही भेटण्यापूर्वीच पंडितजींनी आमच्या पत्रिकेचं गुणमिलन हे करून दिलं होतं आणि आम्ही एकमेकांकरता योग्य आहोत असा त्यांनी सल्ला दिला होता. आणि त्यांनी आमची पत्रिका सगळ्या अँगल्सने बघितली होती. म्हणजे फॅमिली कशी आहे, काय आहे, स्वभाव कसे आहेत एकमेकांचे, ते एकमेकांना कितपत अनुरूप आहेत, ते कसे जुळतील. बरं, फक्त नवरा बायकोंचे स्वभाव नाही तर घरातल्या व्यक्तींचे सुद्धा स्वभाव त्यांनी कन्सिडर केले होते की ते कसे असणार आहेत, त्यांचं कसं जुळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच मग त्यांनी आमची भेट घडवून आणली होती. आणि मग काय भेट घडली होती, सगळे असे भराभरा जुळून आले. आणि असं म्हणतात ना की लग्न म्हणजे असं की त्याच्या गाठी ज्या असतात त्या स्वर्गात बांधल्या जातात, पण आमच्यासाठी लग्नाच्या गाठींचा दुवा म्हणजे पंडितजी आहे. म्हणून याकरता आम्ही दोघंही जण, आता आमच्या लग्नाला 8 महिने पूर्ण झालेले आहे आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत सुखी आणि आनंदी आहोत. आणि फक्त आम्ही दोघंच नाही तर आमचं कुटुंबही खूप आनंदात आहे. सगळेजण खूप आनंदात आहोत. माझे आई वडील, सासू सासरे हे सगळेच्या नात्याने खूप खुश आहेत. एकमेकांमध्ये सगळ्या दोन्ही कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र आले आहेत, जसं पंडितजींनी सांगितलं होतं. आणि मुळात आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत या सगळ्या याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी करतात. म्हणून पंडितजींना आम्ही पंडितजींचे आभारी आहोत. आणि आम्ही त्यांची ऋणी आहोत. धन्यवाद. धन्यवाद पंडित. अनेकदा असं होतं ना की आपण एखाद्या मार्गावरती चालत असतो आणि मार्ग चुकतो आणि मार्ग चुकल्यानंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्न पडतो. मात्र त्यावेळेला योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं हे फार गरजेचं आहे. खरं म्हणजे प्रेम विवाह संदर्भामध्ये सर मला बोलायचं झालं तर त्या संदर्भात मार्गदर्शन असणं आणि पुढे जाणं हे तितकंच गरजेचं आहे. कार्यक्रमातही आपल्याला असंच पुढे जायचंय. मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. खरं म्हणजे सर ब्रेकवर जाण्यापूर्वीचे आपण जोडपं पाहिलं होतं, एकदम मेड फॉर इच अदर त्यांच्याकडे बघितल्यानंतर जाणवलं. तेच तर महत्त्वाचं. तुम्ही आता जे लाईव्ह उदाहरण बघितलं हे तुम्हाला आता हृदयाला स्पर्श करून गेलं असेल तर पती पत्नीचं गिव्ह अँड टेक किती प्रॉपर होतं, म्हणजे एकमेकांमधलं कनेक्शन हे 8 महिन्यात किती पक्क झालं होतं. तर हे या दोघांची पत्रिका बघून या दोघांना न बघता मी ठरवलेलं आहे कशा पद्धतीने दोघे मला ब्लेंड होतात की नाही होतात. तर हाच वैवाहिक जीवनाचा रहस्य हेच आहे की तुम्ही हे नातं आयुष्यभरासाठी टिकवणार आहे. तर यासाठी तुमच्या दोघांचं मना आणि स्वभाव जे आहे ते किती एकमेकाला समजू शकता आणि किती एकमेकाला बेअर करू शकता, तरच पुढे तुम्ही कंटिन्यू जाऊ शकता. म्हणूनच मी अनेक वेळा म्हणतोय फक्त गुणमिलन करून कधी लग्न करू नका. आता जे तुम्ही माझं उदाहरण प्रत्यक्ष बघितलं अशाच पद्धतीचं प्रत्येकाचं लाईफ व्हावं. तुमच्या जे काय कॉन्टॅक्टमध्ये लोक असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणी ओळखीचे रिलेटिव्ह असतील, असंच सक्सेसफुल हसत खेळत आणि प्रॉपर गिव्ह अँड टेक असलेलं वैवाहिक जीवन घडवायचं असेल तर गॅरंटेडली यासाठी तुम्हाला मदत करू शकतो आणि योग्य व्यक्ती तुमच्या जीवनात आणून तुमचं जीवन सुखमय होऊ शकतं. नक्कीच. कार्यक्रमामध्ये आपण एक फोन घेऊयात. आपल्याला बदलापूरवरून सविता यांचा फोन आलाय. बोला ताई, आपला प्रश्न विचारा. हा, मला पंडित शिवकुमार सरांना प्रश्न विचारायचा आहे माझ्या मुलाबद्दल. त्याची जन्मतारीख 8 मे 2002 आहे.
जन्म सकाळी 8:40चा आहे, सकाळी, परभणी. माझ्या मुलाला ना तो आणि जन्म ठिकाण काय 8 मे सांगितलं? 2001. 2002. 2002. 2002. जन्म ठिकाण काय सांगितलं? जन्म ठिकाण परभणी. परभणी. बरं. हा, जन्म सकाळी 8:40 8:40. हा, माझा मुलगा इलेक्ट्रॉनिक मधून डिप्लोमा करतोय. ओके. हा, आणि त्याचं ना मन शांत राहत नाही आणि झोप शांत येत नाही त्याला. तर आणि त्याच्या भविष्यासाठी पण काही विचारायचं होतं की त्याला नोकरीमध्ये यश आहे का धंद्यामध्ये यश असेल तर कोणत्या? नक्कीच नक्कीच सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. अनेकांचा स्वभाव जन्म असतो ठिकाण सर. काय? जन्म जन्म ठिकाण आहे परभणी. ओके. अनेकदा असा स्वभाव असतो चंचल. तर यांचं काय आहे त्या संदर्भात सांगा. येस, गॉट इट. परभणी मिळालं. अरे ओके, परफेक्ट. बघा, पहिला मुद्दा हा पॉईंट लक्षात ठेवा. अतिशय हुशार आणि बुद्धिमान मुलगा आहे हा. या मुलाचं फक्त डिप्लोमा होणार नाहीये, या मुलाचं BE पण होणार आहे. हे त्या मुलाला तुम्ही नक्की सांगा. कॉन्फिडन्स वाढवा त्याचा. ओके. नंबर 2, या मुलाचं वय कमीत कमी 80 ते 85 वर्ष आहे. त्यामुळे त्याच्या वागणुकीमध्ये किंवा जे काय असं घाबरल्या करतो, डिप्रेशनमध्ये येतो, हे होणार. का होणार ते पण मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. हे मुलाला पण सांगा. शनी आणि मंगळ युती आहे आणि सगळे ग्रह व्यवस्थानामध्ये शनी मंगळ युती आहे की ज्यामुळे अमावस्या पौर्णिमे दरम्यानच्या काळात जास्त त्रास होतो. त्याबरोबर सारखं आजारी पडणं, कान नाक घसारवाळीचा त्रास होणं, छाती भरल्यासारखं होणं, एकाच वेळी कोपऱ्यात त्रास होऊ शकतं. पण शनी मंगळ युती जी आहे याचं शांती करून घ्या. महामृत्युंजय जप तुम्ही ब्राह्मणाकडून करून घ्या. यांना फायदा तुम्हाला होणार आहे. आणि या दृष्टीनं तुम्ही काय वापरू शकता? नीलम आणि डायमंड हे 2 रत्न वापरा. मुलाला जीवनामध्ये नीलम आणि डायमंड नाही, सॉरी, नीलम आणि पुष्कराज हे 2 रत्न वापरा. गॅरंटेडली या मुलाला जीवनामध्ये प्रगती मिळेल. मंगळाची पत्रिका चिटखोरपणा असू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो. अनेक माझ्या क्लायंट येतात, त्यांना माहिती आहे की अनेक वेळा मला सांगता अर्धा तास वेळ लागतो बोलता पॉईंट सांगता. तर घाबरण्याचं गरज नाही. वैवाहिक जीवन चांगलं आहे. अर्कविवाह करा, पुष्कराज नीलम वापरा, माझे वस्तू प्रोडक्ट ते पण वापरा. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये व्यवस्थित स्थिरतावर होतील आणि व्यवसायामध्ये यश आहे, पण पार्टनरशिपमध्ये यश नाही. नक्कीच. खरं म्हणजे सर आपण प्रेम विवाह संदर्भात बोलत होतो. Yes. अनेकदा असं होतं की प्रेम तर होतं, मात्र प्रेम होतं, विवाह होत नाही आणि त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. मग अशा वेळेला यावरती काय नेमका मार्ग असू शकतो, काय सांगाल? बघा, या आपण बघू शकतो कॅमेऱ्यामध्ये. तर या ठिकाणी या कॅमेऱ्यात तुम्ही बघू शकता. इथे विवाहाचं स्थान जे असतात हे 3 स्थान असतात. एक या ठिकाणी अष्टम स्थान, हे द्वितीय स्थान, चतुर्थ स्थान आणि सप्तम स्थान, हे 3 स्थान असतात. अनेक वेळा असं होतं की विवाह, बघा हा विवाहाचं हे एक स्थान आहे, हे एक स्थान, हे 3 स्थान आहेत. या 3 स्थानावर विवाहाचं प्रिडिक्शन केलं जातं. आणि प्रेम जे आहे हे फक्त 5म स्थानावर. हे एकच ठिकाणी प्रेमाचा पार्ट असतो. प्रेम आणि विवाह या 2 गोष्टी, म्हणजे प्रेम विवाह होणार का किंवा नाही होणार, या 2 गोष्टी, अन्योन्य संबंध, युती किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्यावरून ठरवलं जातं. अनेक वेळा असं होतं प्रेम होतं पण विवाहामध्ये कन्व्हर्शन होत नाही. कारण हा पार्ट तुमचा चांगला असतो, पण हा पार्ट तुमचा मात्र कन्व्हर्शन करू देत नाही. तर हा का करू देत नाही, काय नाही, हा जो पार्ट आहे हा दोघांची पती पत्नीची होणारी आहेत किंवा मला विचारले येतात, ते पत्रिका बघून ठरवलं जातं की नक्की लग्न होणार आहे का लग्न होणार नाही, की नक्की तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, ॲक्शन तुम्ही काय घ्यायला पाहिजे. हा पार्ट महत्त्वाचा आहे. बरोबर. खरं म्हणजे सर हा एक झाला महत्वाचा पार्ट. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे प्रेम विवाह होतो आणि त्यानंतर घटस्फोटासारख्या घटना घडतात. खरं म्हणजे या संदर्भात हा विषय खूप मोठा आणि या संदर्भात पुढच्या काळात आपण कार्यक्रम होणं एक गरजेचं आहे. यासोबतच आता कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि त्यामुळे प्रेक्षकांना एक उत्सुकता असते की आता प्रदर्शन विक्री या सगळ्या प्रोडक्टची कुठे असणार आहे, कधी असणार आहे, त्यांना काय सांगा सर. येत्या 9 तारखेला म्हणजे येत्या शुक्रवारी मी मुंबईला म्हणजे वाशीला आहे. कन्नड सभा संघ हॉल या ठिकाणी अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता, मला प्रत्यक्ष भेटू शकता. त्याचबरोबर 26 नोव्हेंबरला मी आहे, 9ला नाही 12 नोव्हेंबरला आहे. 12 नोव्हेंबर येत्या शुक्रवारी मी आहे, 12 नोव्हेंबर शुक्रवारी आहे आणि 26 नोव्हेंबरला पण शुक्रवारी, त्या दिवशी म्हणजे 2 दिवस
मुंबईमध्ये म्हणजे वाशीमध्ये कन्नड सभा संघावर नेहमी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकता. या ठिकाणी वास्तूच्या प्रोडक्टचं प्रदर्शन पण असतं. माझे जे फूड प्रोडक्ट आहेत PSK24 याचं पण प्रदर्शन असतं. या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर लग्नासंबंधी सब्जेक्ट आहे लक्षात घ्या. PSK24 shadi.com हा माझा मॅट्रिमोनी साईट आहे, वधूवरसूचे केंद्र आहे. यामध्ये तुम्ही हे फ्री आहे. तुम्ही त्या ठिकाणी एनरोल करा म्हणजे संख्या वाढेल आणि आपण लग्न करण्यासाठी आपले जे क्लायंट आहेत एक अनेक वेळा असं होतं माझ्या ऑफिसमध्ये बाहेर मी बसलेला असतो कन्सल्टेशन देत असतो किंवा ते बाहेर गेल्यानंतर बाहेर एकमेकांशी ओळखून अनेक वेळा लग्न ठरले. ती आत्ताची गोष्ट नाही सांगत, हे 20 वर्षापूर्वी पण सांगतो. अनेक वेळा बाहेर बसलेले गर्दी असते, 50-50 100-100 लोक बसलेले असतात. त्या एकमेकांची ओळख होताच ऑटोमॅटिकली यार तुमची मुलगी आहे, माझा पण मुलगा आहे, मग काय तुमचं प्रोफाईल, तुमचं काय प्रोफाईल, मग ॲक्च्युली आलेले असतात ते लग्नाची पत्रिका दाखवायलाच. पण आत येऊपर्यंत दोघं नंतर सेकंड टाइम हे आम्ही दोघं बसलो ओळख झाली तर लग्न करू शकतो का, असं पण लग्न झालेलं आहे. अशा पद्धतीचं लग्न झाल्यामुळेच मी हे PSK24 shadi.com हा माझा मॅट्रिमोनी वेबसाईट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन एनरोल करू शकता, फ्री आहे. त्यामधून तुम्हाला लग्नाच्या दृष्टिकोनातून पण आपण मार्गदर्शन करू शकतो, तुम्हाला तो विचारू पण शकतो. आता ते फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे त्यात काही तुम्हाला नाही आहे. आणि पुण्याच्या ऑफिसमध्ये सोमवार, बुधवार, शनिवार आणि रविवार हे 4 दिवस मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकतो. आणि अनेक लोक विचारतात पंडित तुम्ही भेटता का, असिस्टंट भेटता, तर लक्षात घ्या मी TV समोर तुमच्या समोराने भेटताना ऑफिसमध्ये पण मी स्वतःच भेटत असतो. फक्त अपॉइंटमेंट घ्यायला लागते प्रॉपर. आल्यानंतर फॉर्म वगैरे भरल्यानंतर माझी कंपनी ISO 2015 कंपनी आहे. गेल्या 12 वर्षापासून ISO कंपनी आहे. ISO 2009 2015 माझी कंपनी आहे. ईच अँड एव्हरी पॉईंट रेग्युलेशन असतं. तर तुम्ही अपॉइंट घेऊ शकता आणि तुम्हाला भेटू शकतो. अगदीच. आणि पुढचा कार्यक्रम 16 Second तारखेला part आहे आहे. आणि त्यामुळे याचा सेकंड पार्ट आहे तो देखील पाहायला विसरू नका. सर आज आपण इथे आलात, प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत नमस्कार.